आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026ला झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेतील इयत्ता 3ची आन्सर की आपण पाहत आहोत. तर या ठिकाणी पहा, एक पॅरेग्राफ देऊन त्यांनी प्रश्नांची उत्तरे लिहा असं म्हटलेले. आता पटपट तुम्ही टिक करून घेत चला. जागतिक योग दिवस केव्हा साजरा केला जातो? तो 21 जून, पर्याय क्रमांक 3. नंतर वरील उतार्यात संबंधित चुकीचे विधान असणारा पर्याय शोधा. पर्याय क्रमांक अ, कारण इथं प्रेरक आहे हे चुकीचं आहे. प्रेरक नाही तर अत्यंत प्रभावी उपाय हा योग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ह्याचे उत्तर आहे. पुढील आहे, पुढील शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधायचा आहे. लिहिता वाचता न येणारा निरक्षर. खालील पर्यायातून वाक्यप्रचारांची चुकीची जोडी ओळखायची आहे. केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात काय म्हटलेलं आहे पहा. यातील अनेक वचनी किती शब्द आहेत ते पाहायचे आहेत. तर मडकी, खोकी, खेडी, अडचणी, तळी ही काय आहेत? अनेक वचनी शब्द आहेत आणि ते आहेत एकूण 4. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ह्याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे, एकूण नामे ह्या वाक्यात किती आलेले आहेत असं विचारलेलं आहे. चेन्नई आणि मुंबई अशी 2 नामे आलेली आहेत आणि ते पर्याय क्रमांक 3 मध्ये देण्यात आलेलं आहे. सोबतच्या कीटकाचे चित्र पहा आणि त्याचे घर आपल्याला सांगायचं आहे. कोळ्याचे असते जाळे, पर्याय क्रमांक 2 ह्याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय निवडा म्हटले. तर या ठिकाणी साफसफाई, सही सलामत, सोने कांचन हे जोड शब्द आहेत आणि नसलेला आहे सोक्षमोक्ष, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट आहे, पुढील वाक्यातील विशेषणाचा पर्याय ओळखा. हसरे बाळ. हसरे बाळ तर काय म्हटले? सर्वांनाच आवडते. तर या ठिकाणी हसरे हे काय आहे? विशेषण, पर्याय क्रमांक 3. आता यापासून अर्थपूर्ण शब्द बनतो दरवाजा आणि दर याचा अर्थ होतो किंमत. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या या दर असा दोन्ही अक्षरं घेतली की किंमत या अर्थाचा शब्द तयार होतो. त्यामुळे आपले उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघा, संवाद आहे आणि विचारलेला आहे की संवाद कुठे आणि कोणामध्ये चाललेला आहे किंवा किती माणसे याच्यामध्ये सहभागी आहेत. तर चला पाहूया. वरील संवादात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या व्यक्ती 6 आहेत आणि संवाद हा वर्गात चाललेला आहे. कारण गुरुजी वर्गात आले आणि म्हणाले असं सुरुवातीलाच दिलेलं आहे. नंतर बघा, वरील संवाद कोणत्या दिवशी घडला असावा? तर म्हटलेत हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे, म्हणजेच हा 31 डिसेंबर, पर्याय क्रमांक 3. खालील इथं आता चुकीची समानार्थी चुकीची जोडी कोणकोणती आहे ते ओळखायचं आहे. काय म्हणते बघा, खालीलपैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे. ढग म्हणजे जलद, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 फक्त क ह्याचे उत्तर येणार आहे. मुबारक शेख हे खालीलपैकी कोणत्या कवितेचे कवी आहेत असं विचारलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला देऊन ठेवेन, ते तुम्ही नंतर पहा. 15 सोबत दिलेल्या शब्दातील अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. सुगंध, ग वर अनुस्वार हवा होता, स वर त्याने अनुस्वार दिलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. आजोबा या शब्दाचा विरुद्ध लिंगी आहे आजी, पर्याय क्रमांक 2. खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून मन पूर्ण करायचे आहे. तर गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाली, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ह्याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे, खालील पर्यायातून वेगळा काळ असणारे वाक्य ओळखा आणि इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जॉन मित्रासोबत मैदानावर कबड्डी खेळणार आहे. तर हा भविष्य काळ आहे आणि बाकी सर्व तिन्ही जे पर्याय आहेत 1, 2 व 4 हे वर्तमान काळातील आहेत. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नंतर पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले नाही? तर इथं फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम कुठेच आला नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. सुसंगतच्या विरुद्धार्थी होतो विसंगत, पर्याय क्रमांक 1. तर पहा, फक्त उत्तरसूचीसाठी मी हा धावता व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही उत्तरसूची तुमच्याकडची जी कार्बन कॉपी आहे ती बघून तुम्ही हे चेक करून घेऊ शकता. सखोल स्पष्टीकरणासह पुन्हा मी अपलोड करीनच. तर बघा, कवी कोणती गोष्ट करण्यास सांगत नाही? तर शाळेची वेळ न पाळता वर्गात दंगामस्ती करणे हे सांगत नाहीत, तर बाकी टाळायला हवी असे त्याने सांगितलेले आहे. बाकी पाण्याचा जपून वापर करणे सांगितलेला आहे, मोठ्यांचा आदर करणे सांगितलेला आहे आणि लहानांना मदत करून प्रगती करणे पण सांगितलेलं आहे. त्यामुळे काय नाही सांगितलं की दंगामस्ती करायला नाही सांगितले, त्यांनी दंगामस्ती टाळायला सांगितलेले. नेक्स्ट, कवितेत सन्मानाचा समानार्थी शब्द आलेला आहे आदर, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे.
नंतर पहा, खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिचय तयार करा म्हटलेत. तर या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात सिंहाला, आणि त्याच्या मानेभोवती काय असते, आयाळ, त्यामुळे पर्याय क्रमांक 2. त्याच्या पिल्लाला म्हणतात छावा, पर्याय क्रमांक 4. तर आपण आता गणित विभाग पाहूयात. पहा या ठिकाणी या 4 भागापैकी 3 भाग रंगवलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा अपूर्णांक आपला योग्य येणार आहे. नंतर 27 पहा, या ठिकाणी 7च्या दर्शनी किमतीत काय म्हटलेत, अंकाच्या दर्शनी किमतीतील फरक म्हटलेत, त्यामुळे दर्शनी किमतीतील फरक येणार आहे पर्याय क्रमांक 1 0, कारण 7 - 7 किती येणार आहेत, 0. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे इथं चुकीचं गेलेलं आहे. पहा, 3 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 5 ठिकाणी कापली असता 6 तुकडे होतात, त्यामुळे ह्या 3चे 3 सेंटीमीटरमध्ये रूपांतर 300 होते, आणि 300 भागिले 6 बरोबर 50 सेमी येते, पर्याय क्रमांक 1. नंतरचं आहे बघा किरण. तर किरण एका साईडला बिंदू आणि एका साईडला बाण असतो, असे इथं 4 आहेत, पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर येणार आहे. नेक्स्ट पहा, सोबतच्या आकृतीत म्हटलेत चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक ठेवावेत. आता चौकोन पहिला म्हटलेत ना, तर चौकोनामध्ये आपण 0 ठेवला आणि त्रिकोणामध्ये 5 ठेवले, तर 0 + 5 0 + 5 5 येणार. इथं 0 + 5 5 येणार आणि 5 + 1 6 येणार. म्हणजे त्रिकोणमध्ये 5 घ्यायचं आणि चौकोनमध्ये 0 घेतला असता, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी बंदिस्त आकृती कोणती, तर बंदिस्त आकृती आहे पर्याय क्रमांक 1. नंतर 2 शतक व 3 शतक आणि ह्या चौकट दिलेली होती, आणि त्याच्याबरोबर 50 दशक लिहिलेलं आहे, आणि रिकाम्या चौकटीमध्ये कोणते चिन्ह वापरायचे ते विचारलेलं आहे. तर 2 शतक म्हणजे 200 आणि 3 शतक म्हणजे 300, आणि यांची बेरीज येते 500, म्हणजे 50 दशक, म्हणजे इथं बरोबर चिन्ह येणे आवश्यक आहे, पर्याय क्रमांक 1. आता कोणती तारीख योग्य आहे, तर पहा, इथं एप्रिल महिना 30 तारखेचा असतो, म्हणजे हे आज चुकीचं आहे. नंतर सप्टेंबर महिनासुद्धा 30 तारखेचा असतो, म्हणजे हे पण चुकीचं आहे. तर 2024 ही लीप वर्ष आहे, आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये 29 दिवस येतात, आणि हे योग्य आहे. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 3 ही योग्य तारीख आहे, आणि फेब्रुवारी महिन्यात कधीच 30 दिवस नसतात, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. नेक्स्ट पहा, 34 या ठिकाणी या चौकोनामध्ये कोणते चिन्ह वापराल असे म्हटले, तर इथं समान 8 भाग केलेले आहेत, ह्या वर्तुळाचे पण समान 8 भाग केलेले आहेत. ह्या आयताचे 3 रंगवलेले आहेत, तर इथं 2 रंगवलेले आहेत, म्हणजे हा ह्याच्यापेक्षा मोठा आहे. तर काय येणार, 4 पेक्षा मोठा, पर्याय क्रमांक 3 इथं येणार आहे. सोबतच्या त्रिकोणाचा प्रकार कोणता आहे, तर पहा, तिन्ही बाजू समान आहेत, म्हणजे हा समभुज त्रिकोण आहे, पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट पाहूयात. खालीलपैकी कोणत्या उदाहरणात श ची किंमत 5 येणार आहे, तर बघा 7 × 5 = 35, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. 302 ही संख्या अंकात लिहा, 302 पर्याय क्रमांक 4. खालील पर्यायातून योग्य गुणाकार पर्याय निवडा, तर 101 × 1 बरोबर 101 येणार, पर्याय क्रमांक 2. 5 लिटर बरोबर किती मिलीलिटर, तर ते 6000 मिलीलिटर, पर्याय क्रमांक 2. 888 ही संख्या अक्षरात कशी लिहाल, तर पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे. 41 पहा, पर्यायातून अयोग्य विधान ओळखायचे आहे, आणि अयोग्य विधान आहे 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी 8 हा अंक असणाऱ्या एकूण 10 संख्या आहे, ते चुकीचं आहे. बाकी सर्व बरोबर आहे. पहा, 1 ते 100 या संख्यामध्ये 2 अंकी 90 संख्या आहेत, 199 या संख्यामध्ये म्हणजे 1 ते 99 या संख्यामध्ये 3 अंकी 1 ही संख्या नाही, 1 ते 100 मध्ये आहे. आणि चौथा पर्याय पहा, 1 ते 99 या संख्यामध्ये दशक स्थानी 2 हा अंक असणाऱ्या एकूण 9 संख्या आहेत. हो, तर 20 ते 29 पर्यंतच्या दशक स्थानी 2 आहेत. पुढे पहा, 42 खालीलपैकी विशाल कोण कोणता आहे. खालीलपैकी काय म्हटले, विशाल कोण, पर्याय क्रमांक 3. 90 अंशापेक्षा मोठ्या कोणाला काय म्हणायचं, विशाल कोण. 7/5 या पूर्णांकाचे लेखन कसे कराल, तर पर्याय क्रमांक 2 7/5. सकाळी इरफानने 1.5 तास व ईशानने 2 तास व्यायाम केला, तर इरफानने ईशानपेक्षा किती मिनिटे कमी अथवा जास्त व्यायाम केला. तर पहा, इरफानने ईशानपेक्षा काय केलेलं आहे, कमी व्यायाम केलेला आहे. इरफानने ईशानपेक्षा अर्धा तास कमी व्यायाम केलेला आहे, आणि इथं इरफानने ईशानपेक्षा किती मिनिटे विचारले, म्हणजे इरफानचंच लिहायचं आहे. इरफानने अर्धा तास कमी केलेला आहे, म्हणजेच 30 मिनिटे कमी केलेला आहे, म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पहा, 90 दशक अधिक 100 दशक ही बेरीज किती येणार आहे, तर 90 दशक म्हणजे 900 आणि 10 दशक म्हणजे 100, आणि यांची बेरीज येणार आहे 1000, पर्याय क्रमांक 3. 555 या संख्येला 5 ने भागला असता भागाकार किती येईल, 555 भागिले 5 बरोबर 111, पर्याय क्रमांक 1.
खालील पर्यायातून संख्या व विस्तारित मांडणी यांची चुकीची जोडी ओळखा. तर पहा ब आणि क इथं चुकीचं आहे. इथं 900 अधिक 0 अधिक 9 पाहिजे होतं आणि इथं 400 अधिक 40 अधिक 1 पाहिजे होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्याचे योग्य उत्तर आहे, ज्यामध्ये ब व क हे चुकीचे दिलेले आहे असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट पाहूयात 48. या ठिकाणी माहिती दिलेली आहे, चित्ररूप माहिती, आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांचा चढता क्रम लावल्यास कोणता प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांचा तिसरा क्रम येईल? चढता क्रम लावल्यास तर सर्वात कमी घोडा, त्यापेक्षा जास्त शेळी आणि त्यापेक्षा जास्त गाय आणि गायीपेक्षा जास्त म्हैस, म्हणजे 3 नंबरला येणार आहे गाय, पर्याय क्रमांक 4. घोड्यांपेक्षा म्हैस हा प्राणी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कितीने जास्त आहे? तो घोडा पाळणारे आहेत 3 आणि म्हैस पाळणारे आहेत 9 जण. त्यामुळे 6 9 वजा 3 बरोबर 6, म्हणजे घोडा पाळण्यापेक्षा म्हैस पाळणारे 6ने जास्त आहेत, पर्याय क्रमांक 3. पुढे दिलेल्या माहितीच्यावरून काय करायचं आहे, एक गणित तयार करायचं आहे आणि हे वाचल्यानंतर कळतं की आपल्याला अनुष्काकडे असणाऱ्या मोबाईलला स्क्रीन गार्ड लावायचे असल्यास एकूण किती खर्च येईल असा प्रश्न इथं योग्य होतो. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर 0 येणार आहे? तर इथं 7 वजा 7 बरोबर 0 आणि इथं गुणाकार 0, म्हणजे यांची बेरीज काय येणार आहे? इथं 0 येणार आहे. त्यानंतर यासुद्धा पदावलीचे उत्तर 0 येणार आहे आणि ह्या पदावलीचे सुद्धा उत्तर 0 येणार आहे. कारण बघा 4 गुणिले 4 बरोबर 4 गुणिले 0 बरोबर 0, 40 अधिक 4 बरोबर 160 आणि 160 वजा 160 बरोबर 0. तर या ठिकाणी अ, ब, क तिन्ही योग्य, पर्याय क्रमांक 4 चे उत्तर येणार आहे. नेक्स्ट पहा, पुढील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधायचा आहे. त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाची तिन्ही बाजूंची बेरीज, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. आता 20ची 30 नाणी देऊन जर 200 रुपयाच्या किती नोटा मिळतील? 20ची 30 नाणी म्हणजे 20 त्रिक 60, 20 त्रिक 60 आणि वर ठेवला 0, म्हणजे 600 रुपये आहेत. ते 600 रुपयामध्ये 200 रुपयाच्या 3 नोटा बसणार आहेत, पर्याय क्रमांक 3. खालील आकृतीत अंक प्रत्येक एकदाच घेतल्यास खालीलपैकी कोणती संख्या म्हणजे 3 अंकी संख्या तयार होणार नाही? तर ह्याच्यामध्ये 7 3 डबल घेतलेला आहे, 7 डबल नाही आहे, 4 एकदा, 3 एकदा आणि 7 एकदा आहे. त्यामुळे ही संख्या तिथं तयार होणार नाही, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पहा, खालीलपैकी सममित अक्षर कोणते नाही? तर ठिकाणी F हे सममित नाही. ए बघा मध्यावर दुमडलं तर सममित आहे, M सुद्धा मध्यावर उभं दुमडलं तर सममित आणि O सुद्धा आहे. नेक्स्ट आहे 550 वजा 250 बरोबर किती? यांची वजाबाकी येते 275. खालीलपैकी 350 या संख्येनंतर क्रमाने येणारी विषम संख्या. तर 350 ही सम आहे आणि त्याच्या लगेच अधिक 1 केलं की 351 ही विषम भेटणार आहे, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट आहे एका वहीची किंमत 25 रुपये, याप्रमाणे 2.5 डझन वह्यांची किंमत किती? 2.5 डझन म्हणजे 30 वह्या, 2.5 डझन म्हणजे 30 वह्या, 30 गुणिले 25 बरोबर 25 त्रिक 75 वर ठेवलं 0, म्हणजे 750 रुपये ते होणार आहेत. त्यानंतर या रिकाम्या चौकटीत येणारा योग्य अंक पर्यायातून शोधायचा आहे. 5/17 अधिक चौकट छेद अंश म्हणजे 17 म्हटले तर ह्या 5 मध्ये किती मिळवल्यानंतर 9 होतात? तर 4 मिळवल्यानंतर 9 होतात, त्यामुळे इथं अंश येणार आहे 4, पर्याय क्रमांक 3. सोबतच्या आकृतीत म्हटलेत की वस्तूचा पृष्ठभाग कसा आहे? तो सपाट आहे, पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणते वजन सर्वात जास्त आहे? खालीलपैकी 2.5 किलोग्रॅम ही सर्वात जास्त वजन आहे. इष्टकाचितीला एकूण 6 पृष्ठे असतात. किती पृष्ठे असतात? 6 पृष्ठे असतात. एका बागेत म्हटलेत निलगिरीच्या झाडांची, आंब्यांच्या झाडांची आणि कडुलिंबांच्या झाडांची बेरीज करायची आणि 1000 मधून वजा करायचे आणि वजा केले असता उत्तर येते 500. त्यामुळे नारळाची झाडे आहेत 500, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट पहा, 5/15 या पूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? तर इथं 5×5 5×15 ह्याचं संक्षिप्त रूप देते 1/1/3. ह्याचे पण येते 1/3 आणि ह्याचे पण येते 1/3, म्हणजे सर्व पर्याय इथं बरोबर होणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी घड्याळाच्या वेळेसंबंधी चुकीची जोडी शोधायची आहे. तर इथं 2:30 वाजला आणि त्याने 3:30 लिहिले, त्यामुळे हे चुकीचं आहे. नेक्स्ट पाहूयात. पहा, थोडं घाईच सांगितलेलं आहे, कारण तुम्हालाही घाई आहे की किती मार्क्स तुमचे झालेले आहेत, त्यामुळे स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आपण नंतर पाहूयात. तर या ठिकाणी पहा, 100च्या 5 नोटा आहेत आणि त्यापैकी 150 रुपयाचा सदरा घेतलेला आहे, म्हणजे 500 मधून 150 वजा करायचे आहेत. उत्तर आहे 350, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट आहे
सोबतच्या आकृतीत अनुक्रमे किती चौकोन व त्रिकोण आहेत. पहिला चौकोनांची संख्या लिहायची आहे, नंतर त्रिकोण लिहायचे आहे, कारण अनुक्रमे म्हटलेले आहेत. चौकोन आहेत 5 आणि त्रिकोण आहेत 4, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर येणार आहे. एका कंपास पेटीची किंमत रुपये 125 असल्याच्या 7 कंपास पेटींची किंमत किती? तर 125 गुणिले 7 करायचे आहेत आणि उत्तर येते 950, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा, खालीलपैकी कोणता अंशाधिक अपूर्णांक आहे? अंश मोठा छेद लहान, पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. 9 रुपये 75 पैसे बरोबर किती पैसे? तर 975 पैसे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2. खालील पर्यायातून योग्य विधानाचा पर्याय निवडा. आयताचे 4ही कोन काटकोन असतात, हा योग्य पर्याय आहे आणि हे विधान योग्य आहे. 72 पहा, 17/18 वजा 8/18 बरोबर किती? तर 17/8 बरोबर 9, 9/18 येते, 9/18, 9 18ला भाग लावला तर 1/2 होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्याचे योग्य उत्तर आहे. 550 रुपयाच्या एकूण रकमेत 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? तर 550 भागिले 50 केला असता 50 नोटा बसतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्याचे योग्य आहे. प्रत्येकी पाव लिटर दूध याप्रमाणे 10 मुलांना दूध वाटण्यासाठी एकूण किती लिटर दूध लागेल? तर ते 2.5 लिटर दूध लागणार आहे. तर 250 मिली गुणिले 10 केलं की आपल्याला 250 मिळते आणि 250 म्हणजे काय? तर 2.5 लिटर दूध येते. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत? तर 125, नंतर 150, 150 नंतर 200, 200 नंतर 250 असे हे ते चढत्या क्रमाने लिहिलेले आहेत. अशा प्रकारे आपण ही इयत्ता तिसरीची आन्सर की पाहिलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी व बुद्धिमत्ता इयत्ता तिसरी पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.